SIP म्हणजे काय नेमकं? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे काय की माझ्या अकाउंटमधनं एक ठराविक रक्कम दर महिन्याला कट होऊन इन्व्हेस्ट होणार आहे, ती म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट होणार आहे. मग SIP करणं आणि लमसम करणं याचा डिफरन्स काय? लमसम म्हणजे मी एक ठराविक रक्कम एकदम टाकणं आणि इन्व्हेस्ट करणं. ज्यावेळी मार्केट डाऊन असेल त्यावेळी मी एकदम रक्कम इन्व्हेस्ट केली तर फायदाच आहे, पण ज्यावेळी मार्केट चढत असेल त्यावेळी मात्र मी जी गुंतवणूक करणार आहे ती दर महिन्याला करत राहणं फायद्याचं. रिझन काय आहे तर याचं उदाहरण आहे आंब्याचं दिलं पाहिजे, की समजा मला 1000 रुपयाला 100 रुपयाला एक आंबा आहे आणि मी 1000 रुपयाचे आंबे खरेदी करू इच्छितोय, तर 100 रुपयाचे 10 आंबे मला 1000 रुपयात मिळतील. पण ज्यावेळी ते 90 रुपयाला होईल आंबा, कारण शेअर मार्केट अपडाऊन होत असतं, त्यामुळे 90 रुपयाला ज्यावेळी आंबा होईल त्यावेळी मला 100 आंब्याऐवजी 110 आंबे, 10 आंब्याऐवजी 11 आंबे मिळतील. सेम थिंग ज्यावेळी ते 110 होईल त्यावेळी मला 9 आंबे मिळतील. मग ह्या आंब्यांचं ॲव्हरेजिंग होणार आणि ज्यावेळी माझ्याकडे 1000 आंबे साचतील आणि त्यावेळी जर आंब्याची किंमत 500 झाली तर 100 आंबे गुणवले 500 अशा पद्धतीने त्याची आकडेवारी वाढत जाईल. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मार्केटच्या चढ उताराचा फायदा घ्यायचा असेल तर SIP करणं चालू ठेवलं पाहिजे आणि मार्केट तुटल्यावर तर जास्त SIP अमाऊंट मेंटेन ठेवली पाहिजे. कारण काय तर ज्यावेळी मार्केट तुटलंय त्यावेळी कमी किमतीमध्ये तुम्हाला आंबे खरेदी करायला मिळत आहेत, त्यामुळे आंब्यांची क्वांटिटी जास्त मिळते. म्हणजे नेहमीच लक्षात ठेवायचं ज्यावेळी शेअर मार्केट मध्ये 2 गोष्टींकडे लक्ष ठेवायचं. एक तर हायेस्ट युनिट्स जास्त खरेदी केले पाहिजेत आणि त्यावेळी मार्केट डाऊन असलं पाहिजे. त्यामुळं हायेस्ट युनिटकडे जास्त फोकस करा, ना की जास्त किमतीकडं. ऑटोमॅटिकली सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या दृष्टीने मार्केट डाऊन असणं हे जास्त फायद्याचं, कारण तुमचे आंबे जास्त गोळा झालेले असतील आणि ज्यावेळी किंमत वाढेल त्यावेळी ते आंबे गुणवली ती किंमत असणार आहे. मला वाटतंय तुमच्या लक्षात आलं असेल SIP म्हणजे काय. थँक्यू.